नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे आपलं सफर कथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर. आपण आहोत नर्मदा परिक्रमेवर. मागील भागात आपण पाहिलं लेखक आणि त्याच्याबरोबर एक संन्यासी होता. ते दोघे आता जबलपूरला जाण्याच्या जवळ पोचले होते. एक संन्यासी भेटला. त्याने पुडी आहे का असे विचारले, पण गांजा ओढत नाही असे सांगितल्यावर त्याने शिवी दिली. ते ऐकून लेखकाला हसायला आले. तो म्हणाला, तो आणि मी दोघे सारखेच, फक्त त्याची भाषा जरा सुधारलेली आहे. आता पाहूयात पुढे. या कथेचे मागील भाग आपण ऐकले नसल्यास ते जरूर ऐकावेत, म्हणजे कथेचा छान प्रकारे आस्वाद घेता येईल. आता मात्र संध्याछाया खाली उतरू लागल्या. उजव्या बाजूला मोठे घर लागले. दरवाजा उघडाच होता. नर्मदे हर आवाज दिला. आतून आदिवासी माताजी बाहेर आल्या. तरुण होत्या. कडेवर 4-1 महिन्याचं लेकरू. म्हटले, रात्रीसाठी राहायला मिळेल का? म्हणाल्या, स्वामी आपण थांबा, पण जेवणाला मात्र वेळ लागेल. हे पोर सांभाळायचं, जनावरांच्या धारा काढायच्या, आपण आराम करा, झालं की बोलावते. घराच्या मागच्या बाजूला दूरवर विहीर होती, खूप खोल. पाणी तळ दाखवत होते. आम्ही विचार केला, आता माताजी एकट्याच आहेत. पाणी भरायचं असेल तर भरून देऊ. घरात आलो. 4 हंडे घेतले. विहिरीतून गडक्या बादलीने पाणी काढले आणि हंडे घरी आणले. आम्ही पाणी आणलेले पाहून माताजींना बरे वाटले, पण आम्हाला काम करायला लागले म्हणून त्यांना वाईट वाटले. आम्ही स्नान केले, पूजापाठ केला. तोपर्यंत घरातला कर्ता पुरुष आणि त्याची आई आली. कानात मोठ्या रिंगा, गळ्यात मण्यांच्या रंगीत माळा, हातात आदिवासी पद्धतीचे चांदीचे दागिने, चेहऱ्यावर कुतूहल आणि मायेचे हसू. मुलगाही आनंदी. आम्ही घराच्या भिंतीला टेकून बाहेरच बसलो होतो. ते म्हणाले, महाराज आत या, असं बाहेर नका थांबू. पण बाहेरच बरं वाटते सांगून आम्ही बाहेरच थांबलो. त्यांना बरे वाटले नाही, पण बाहेरच थांबलो. तरुण साधूशी गप्पा मारत होतो. हाही घरचा सधन कुटुंबातला, हरियाणाचा राहणारा, उंचापुरा, गोरापान, पदवीधर. लहानपणापासून अध्यात्माची आवड. पदवीधर होण्याचे वचन घरी दिले म्हणून पदवी घेतली. घरातल्या लोकांना वाटले हा घरी रुळेल, व्यवसायधंदा बघेल. आता सगळा विसरला असेल. कॉलेजला एक सुंदर मुलगी याच्याबरोबर घरी यायची. तिला बहू म्हणून स्वीकारायची घरातल्या लोकांची इच्छा होती. पण नंतर समजले ती मुलगी याचा पिच्छा पुरवत होती. याचा तिच्याशी काही संबंध नव्हता. विशेष गोष्ट म्हणजे पदवीचा कागद याने फ्रेम करून आणून दिला आणि त्याच रात्री घरात चिठ्ठी ठेवून पलायन केले. घरातल्या पैशाचा, संपत्तीचा, शेतीचा कसलाही वाटा नको असे लिहून ठेवले. सगळ्यांना कृतज्ञतेने नमस्कार सांगितला आणि यापुढे माझा शोध घेऊ नका. मी माझ्याच शोधासाठी घर सोडले आहे. परमेश्वर दयाळू आहे, तो माझी काळजी घेईल असे सांगून ठेवले. आज 6 वर्ष झाली. घर सोडल्यावर ऋषिकेश गाठले. पूर्वपुण्याई थोर म्हणून गुरुही भेटले. गुरूंनी वर्षभर जवळ ठेवले. म्हणाले, आता भारत भ्रमंती कर. समोर येईल त्याला नम्रतेने तोंड दे. भला भेटला तर सहवास घे, नाहीतर अलिप्त राहून पुढे चाल. फक्त बघायचं, चिंतन करायचं, साधना करायची. वेळ आली की पुन्हा भेटूच. अजूनही त्याची भ्रमंती चालू आहे. गुरुवर विलक्षण श्रद्धा आहेच. आनंदी आहे. आजपर्यंत काही कमी पडले नाही. देवाच्या गुरुच्या कृपेची ओंजळ कायम भरल्याची तृप्ती आहे. अजून काय हवे? विचारले, कधी घरची आठवण येते? म्हणाला, कधीही नाही. त्या मुलीची? नाही म्हणाला. पण हसत त्याने सांगितले, ती खूप मागे लागली होती. लग्न करूया, मी तुझ्या साधनेच्या आड येणार नाही, पण लग्नाला नाही म्हणू नकोस प्लीज असे म्हणायची. पण माझा ठाम नकार. सौंदर्याच्या बळावर मला मोहित करण्याचा प्रकार सर्वदा केला. मी स्थिर होतो. एकदा चिडून म्हणाली, नपुसंक आहेस. खूप हसू आलं. म्हणालो, हे माझ्या अलिप्त राहण्याचं सर्टिफिकेट तू दिलंस, थँक्यू. पण बिचारी, तरी रडून हसून तिने पिच्छा पुरवला. दोघेही हसू लागलो. त्याने विचारले, तुमच्या घरी कोण कोण? आठवण येते का? म्हणालो, खूप वर्ष घरात राहतच नाही आहे. घरात असतो तेव्हा परक्यासारखाच असतो.
मात्र घरात असलो की बायकोची ओढ वाटते, पण ते तितकेच. घर सोडल्यावर त्या जगातील कोणाचीच आठवण येत नाही. मुलं, बाळं, बायको, मित्रमंडळी कोणी नाही. मी माझ्या धुंदीत असतो. खरं तर आपलं असं कोणी नसतं. पंख फुटले की कोण कोणाचा बाप आणि आई. आणि ही जगरहाटीच आहे. जे चिकटून बसतात त्यांना प्रसंग येतात. मग माणसं दुरावा धरतात, दुःखी होतात, कोलमडून पडतात, दुसऱ्याला दोष देतात, पण सत्य स्वीकारायला तयार होत नाहीत. साधकाने कोणाशी अटॅच नसावे, कोणाशी डिटॅच नसावे, सर्वांठाई प्रेम असावे, पण ओढ आसक्ती नसावी. दोघेही स्तब्ध बसलो. तेवढ्यात आतून निरोप आला, चला जेवायला. छान गरम गरम भाकरी आणि कसल्या तरी काळ्या दाण्यांची उसळ, एकदम तिखट. घास खायचा, पाणी प्यायचे, हे त्या तिकटाला उत्तर. आजीबाईंनी चौकशी केली, कोण गावचे, कधी परिक्रमा उचलली. घरात झोपा म्हणाल्या, पण पहाटे लवकर जाणार, तुम्हाला त्रास नको, असे सांगून बाहेरच झोपलो. डास फार चावायला लागले. गाईच्या शेणकुटाचा एक तुकडा उचलला, काडीपेटीने थोडा जळाला. धुराने डास पळाले. मंद वाऱ्यावर झोपेची चैन केली. शेणाच्या गौरीला कंडा म्हणतात आणि डासांचा त्रास व्हायला लागल्यावर कंडा असल्यास त्याचा धूर एकदम रामबाण उपाय. पहाटे पहाटे विहिरीचे पाणी शिंदून काढले, देहशुद्धी केली, मनसोक्त पाणी प्यालं, सामान काठी हाती धरली, पाय चालू लागले. आता एखादे शेत, तेही पाण्याविना सुकलेले दिसायचे. वस्ती अजिबात नाही. 10-12 किलोमीटर चाललो असू. एक आडवा रस्ता लागला. उजव्या बाजूला 2-3 झोपड्या, 4-5 माणसे. लांबूनच थांबायची खूण केली. चहा देतो म्हणाले. आम्ही थांबलो. इथे नर्मदामाई खूप खालून वाहते. दगड, कपाऱ्या, काळा का भिन्न पत्थर. आम्ही उंचावरून चालत असल्याने माईचं दर्शन सारखे होत नव्हते, म्हणून रस्ता विचारायचा होताच. त्यातल्या एकाने पातेले आणले. आमच्या चहाच्या पेल्यात चहा ओतला. तो निघून गेला. जरा वेळाने तो बिनदुधाचा गुळाचा चहा घेऊन तृप्त झालो. त्यांना नर्मदेहर करावे, रस्ता विचारावा म्हणून दोघेही पुढे झालो, तर मजेदार दृश्य दिसले. त्यांनी आम्हाला लांबूनच थांबायला सांगितले होते. ते कारण समजले. सगळेजण स्वदेशी घेऊन मस्त झाले होते. दारूचा उग्रवास, त्यांच्या अडखळत बोलताना होणाऱ्या झोकांड्या. पण ते म्हणाले, महाराज कुठल्या गावचे? महाराष्ट्रातून आलो आहे म्हणालो. 1-2 जण मोडक्या मराठीत माझ्याशी बोलू लागले. महाराष्ट्र आंध्रात त्यांनी 4-5 वर्षे दुष्काळी भागात काम केले होते. म्हणाले, आम्हाला महाराष्ट्रात काही त्रास झाला नाही, चांगली माणसं आहेत. त्यांनी सांगितले, सरळ जाणारा रस्ताच बरोबर आहे, पण जंगलाची वाट अवघड आहे, दमछाक होईल, चढ आहे. नर्मदे हर म्हणून हात उंचावून निरोप घेतला. रस्ता पकडून चालू लागलो. हसू आले. ते इतके दारूने जिंकलेले होते, पण परिक्रमावासियाला चहा देण्याचे पुण्य त्यांना हवे होते. आम्हीही त्यांच्याशी प्रेमाने बोललो, झिडकारले नाही. याचा त्यांना आनंद झाला. पुढे गेल्यावर चढायला सुरुवात झाली. पायवाट मधूनच दिसायची, मधूनच गुप्त व्हायची. मोठे मोठे दगडधोंडे, पालापाचोळा, अवघड वाट, बाजूनी उंच झाडे, फांद्यांचे हात पसरलेले वृक्ष, सुम्म गप्प जंगल, एखादी वानरांची आद्य टोळी आणि क्वचित नजरेत येणारा पक्षीगण, पण बाकीचे सर्व गूढ, भयकारी, जंगलाचे अस्तित्व. भयाचे आकर्षण वाटावे अशी स्थिती. जरा वेळाने तरुण साधू म्हणाला, महाराज बसूया जरा. तो बसला. मी झाडाला टेकून उभा राहिलो. गुळाचा खडा खाल्ला. बाटलीतले थोडे पाणी प्यालो. सिगारेट ओढली. धुराची वलये वृक्षराजीतून फिरू लागली. शांतता होती. जरा वेळाने हवा खेचून घेताना यावा तसा आवाज आला. पालापाचोळ्याच्या हालचालीचा पापड मोडल्यावर यावा तसा आवाज झाला. तरुण साधू उठून ताडकन उभा राहिला. समोर 10-1 फुटावर प्रचंड अजगराचे धूळ आमच्याच बाजूने येत होते. मंत्राने भारीत व्हावे तसे दोघेही त्याच्याकडे पाहू लागलो. भयाचे सुद्धा आकर्षण असते. पायात मण्याच्या बेड्या असाव्यात तसे जखडले गेलो. क्षणभरातच वास्तवाची भयाण जाणीव झाली. झपदिशी पाय उचलून चालू लागलो. भीती वाटली नाही, पण तरी शरीरातून एक लहर गेली. तेवढ्या गडबडीत त्याचा पाय घसरून तो पडला. उठला. चालू लागलो.
पुढे गेलो न मागे वळून बघितले. अजगर आमच्या विरुद्ध दिशेने चालला होता. मला आठवण झाली. कुठे ते आठवत नाही, पण नर्मदा किनारीच कुठेसे एक अजगर स्वामी आहेत. त्यांना तपश्चर्येत बसले असताना अजगराने गिळायला सुरुवात केली होती. अजगराच्या तोंडातून त्यांचे गुडघ्याएवढे शरीर आत गेल्यावर ते भानावर आले. त्यातून ते वाचले. अजगर स्वामी म्हणून लोक ओळखू लागले. असेच मगर स्वामी आहेत. नर्मदा किनारी खूप ठिकाणी मगरी आहेत. हे परिक्रमावासी स्नानासाठी पाण्यात उतरले. स्नान झाले. सूर्याला अर्घ देता देताना एकदम पाण्यात ओढले जाऊ लागले. लोकांनी भोवती आरडाओरड केला. दगड भिरकावले. काही लोक धाडसाने काठे घेऊन पाण्यात उतरले. मगर हे नर्मदाबाईचे वाहन. काही अपराध झाल्याशिवाय मगर त्रास देत नाही अशी श्रद्धा. पण काय झाले माहीत नाही. मगरीने यांना सोडले व ती पाण्यात नाहीशी झाली. पाय गेले, पण जीव वाचला. गावातल्या लोकांनी औषधपाणी केले. हे त्याच गावात राहिले. बरे झाले. पण कुबड्या घेऊन यांनी परिक्रमा पूर्ण केली. आता नर्मदा किनारीच मुक्काम करतात. आमचा असा स्वामी अवतार होणार नव्हता म्हणून माईने आम्हाला संकटातून बाहेर काढले. पण झलक अनुभवायला मिळाली. अजून जंगल होतेच. चढत होतो. कठीण चढ होता. झाडातून जाताना डुंगणाला, मांड्यांना काटेरी फांद्यांचे बोचकारे उठत होते. कातडीच्या जखमा हुळहळत होत्या. हात लावला की ओरखड्याने बारीक फाटलेल्या कातडीची खराखर हाताला जाणवत होती. आयुष्य जगण्याच्या नादात छातीवर मोठे घाव झेलले होते. झेलावे लागले होते. या खरचटण्याचे काय विशेष? पूर्वी हालाकीच्या परिस्थितीत लहानपणापासून त्रास दिलेल्या नातेवाईकांची, आप्तेष्टांची, अवहेलना करणाऱ्यांची चिड यायची. शिव्या घालायचो. कधी परपिडेचा आनंद मांडला नाही. त्रास दिलेल्यांना सुद्धा मदत केली. पण उखडलो की शिव्यांचा, संतापाचा ज्वालामुखी व्हायचा. आई नेहमी म्हणायची, अरे वागतोस चांगला, आहेस चांगला, पण तोंडानं सगळा वाया घालवतोस. कसं व्हायचं तुझं? विनोद म्हणजे माझा प्रेमविवाह. कोणी बघून मला मुलगी दिली असती याबद्दल शंकाच आहे. अशा अवस्थेत प्रेमविवाह. पुढे बायकोही वैतागायची. स्वभावाची दोन टोकी. नाही तेव्हा माथा टेकणार, नाही तर शिव्यांचा पाऊस. एका रक्ताची माणसे रक्त काढणारच. हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा भाग आहे. पण भयंकर चिडून शिव्या घालायचो. बायकोने, मोठ्या भाचीने समजावले, अरे दुसऱ्यांना शिव्या घालून काय उपयोग? आपला प्रारब्ध भोग म्हणावं आणि बसावं. आणखी निंदेचं पाप का घेतोस? हळूहळू, म्हणजे खूपच हळूहळू सुधारत गेलो. आता परिस्थिती ही नित्य हालाकीचीच आहे. हा भाग वेगळा, पण त्याचे काही वाटत नाही. अनुभवाने, सद्गुरूंच्या कृपेने कधीकधी विचार करतो. त्यातून त्या जखमांची जाणीव नाहीशी झाली. दोष दुसऱ्याचा नसतो, आपल्या प्रारब्धाचा असतो हे आतून समजले. तर भैया, आता या शारीरिक जखमांचे काय घेऊन बसलात? आता जखम नसेल तर बरे वाटत नाही. आम्ही दोघे चढ चढत होतो. दमलो होतो. घामाने हैराण होतो. पण तरुण साधू चालला होता. अजून किती वेळ चालायचे असा विचार मनात आला. आणि पुढच्या पावलावर एकदम समोर गाव दिसू लागले. जंगलाची झाडी संपली. गावात एक झाड नाही. समोर एक शिवमंदिर. डाव्या बाजूला हॉटेलची टपरी. पुढे गावातली एक दोन माणसे. एकदम सर्व ओरडले, नर्मदे हर. आम्हीही प्रतिसाद दिला, नर्मदे हर. लोकांनी चहाच्या टपरीवर आणले. पाणी दिले, चहा दिला. म्हणाले, आज गावात फार दिवसांनी परिक्रमावासी आले. त्यांना आनंद झाला. त्यांनीच पुढे होऊन मंदिर झाडून दिले. म्हणाले, महाराजजी आसन लगाव. दोघांनी सामान ठेवले. जरा वेळ मंदिराच्या भिंतीला टेकून बसलो. म्हटले विश्रांती घ्यावी. आता रात्र इथेच काढायची आहे. घाई काय? निवांतपणे बसलो. जरा वेळाने गावचा पटेल आला. म्हणाला, महाराज 2 मूर्तींचं जेवण नंतर घेऊन येईन. निवांत राहा 4 दिवस, सगळं देतो. या गावात हल्ली कोणी येत नाही. सगळे घाटातल्या रस्त्यानं जातात. आपण आलात बरं वाटलं. चहा आणून देतो, तो घ्या. चहा आत्ताच घेतला आहे म्हणालो. तर म्हणाला, महाराज चहा काय पुन्हा घेता येतो? आणतोय मी. चहा घेऊन आला. आणखी 2-3 बरोबर आले. गप्पा सुरू झाल्या. म्हणालो, बाबांनो चहा घेऊन पूजापाठ करतो, बोलू पोटभर नंतर. बरं म्हणाले. आम्ही दोघे उठलो.
एकाने कळशी भरून पाणी आणून दिले. म्हणाला, महाराज विहीर आटली आहे, पाणी नाही. दूर पलीकडे एक मोठी बावडी आहे, लोक तिथून पाणी भरतात. हातपंपाला पण जास्त पाणी नाही, पाण्याचे हाल आहेत. कळशी ठेवून घेतली, हातपाय धुतले. देवळाच्या पुढचा पाया उन्हाने तापला होता. पूजा आटोपली. पटेल आणि लोक पुन्हा जमा झाले. म्हणाले, महाराज 2 वर्ष झाली पाऊस नाही, त्यामुळे चारा नाही, गुरांचे हाल आहेत, प्यायला पाणी नाही. काही आशीर्वाद द्या, पाऊस पडू द्या, पाऊस पडेल म्हणा. लोक पुन्हा पुन्हा म्हणतायत, महाराज पाऊस पडेल म्हणा. हसलो. म्हणालो, बाबांनो पाऊस पडेल, देव कृपाळू आहे, भरपूर पाऊस पडेल. मनात विचार केला, लोक आग्रह करतायत. चांगले बोलणे आपल्या हाती, चांगल्या बोलायला काय खर्च आहे. महाराज नक्की पडेल ना? होय होय, नक्की पाऊस पडेल. हे काही पावसाचे दिवस नाही, पण म्हणायला काय हरकत. आणि इतक्यात अंधारून आले. जो पावसाचा तडाखा सुरू झाला, हा मोठा थेंब. वरच्या पत्र्यावर तर पावसाच्या ताशा वाजू लागला. लोक वेडे होऊन नाचायला लागले, ओरडायला लागले. उन्हाने बसलेली गुरे झटक्यात उठली. तरुण खोंडे वासरे शेपट्या वर करून एकदम हुंदडायला लागली. पाटलाच्या डोळ्यात पाणी आले. पायावर डोके ठेवून म्हणायला लागला, महाराज देव पावला, आपली कृपा महाराज. मी झटकन पाय मागे घेतले, उभा राहिलो. चकितच झालो. या दिवसात पाऊस आणि हा असला जोरदार, याच्यात माझी काही किमया नाही. आले देवाजीच्या मना, हेच खरे. सगळा चिखल राडा, पाऊस कोसळतोच आहे. घरे सावरायला लोक पळाले. जिकडे तिकडे एकच धांदल. आमची पण पंचाईत झाली. सामान ठेवले होते त्या जागी पाणी आले. सगळीकडे पाण्याचे थारोळे. सामान उचलले. शेजारी एक छोटी खोली होती, 2 बाजू उघड्या, वरचे छप्पर मात्र मजबूत. पाणी गळायची भीती नाही, पण भयंकर केरकचरा. खोली साफ करून सामान ठेवले. दोन्ही उघड्या बाजूंनी धारा वेड्यावाकड्या होऊन पाण्याचा शिडकावा आत उडत होता, त्यामुळे बूट टेकण्यापुरतीच जागा होती. हे समाधान काही कमी नव्हते. तासाभराने पटेल जेवणासाठी बोलवायला आला. त्याची छत्री म्हणायच्या लायक राहिली नव्हती, पण चला म्हणाला. घरी गेलो, जेवलो. अंगावरची लंगोटी बघून त्याने एक नवे धोतर दिले, दक्षिणा दिली. घरातल्या सगळ्यांनी नमस्कार केला. महाराजांनी पाऊस आणला असा त्याचा विश्वास. देवळात घड्याळ होते, त्याने 11चा टोला दिला. तरी पाऊस कोसळतोय. लोकांनी तशा अवस्थेत 4-6 गौरे आणि लाकडे आणून दिली. शेकोटी पेटवून दिली. माणसे म्हणाली, महाराज सकाळी बोलूया, घ्या विश्रांती. आता 4 दिवस मुक्काम केल्याशिवाय सोडणार नाही. तरुण साधूही माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला. हसू आले. म्हणालो, विचार कसला करतोस? कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. केवळ योगायोग. झोप मुकाट. पहाटे इथून पळायचं. 3:30च्या सुमारास उठलो. त्यालाही उठवले. सामान उचलले. अंधारात गाव सोडले. पाऊस थांबला होता, पण त्याचा गारवा हवेत होता. आता चिखलातून चालणे कठीण झाले होते. मध्येच पाय सटकायचा, घसरायला व्हायचे. पण पुढची गावे सोडून एकदम 11 वाजायच्या सुमारास जे गाव आले तिथे थांबलो. गावात पाण्याचे दुर्भिक्ष. अंघोळीला पाणी मिळेना. हातपाय धुवून मानसपूजेत स्नानसध्या केली. मानसपूजेत आंघोळ होत असल्याने काही बिघडले नाही. जरा वेळाने माणसे जमा झाली. तेच गाराणे. पाऊस नाही. महाराज इकडे कोणी परिक्रमावासी येत नाही, घाटानं जातात. काय तरी करा, पाऊस जमिनीवर पडू दे. हा ताप झाला. म्हणालो, आपल्या का हातात आहे, देवाची प्रार्थना करायची. म्हणाले, महाराज पाऊस पडेल म्हणा. पडेल पडेल, पाऊस पडेल. हे म्हणतोय तोच पाऊस धाडधाड पडायला लागला. सगळी मागच्या गावचीच अवस्था. मनात म्हणालो, अरे चाललंय काय हे? तरुण साधू म्हणाला, महाराज तुम्हाला वाचासिद्धी आहे. त्याला 2 चक्क शिव्या दिल्या. श्री शंकर महाराजांचे स्मरण करून शिव्या दिल्या. मनात विचार केला, भोसडीच्या हे जे काय निसर्गाचं नाटकं चालू आहेत, त्यामुळे सुटीचे जोडे खायची वेळ येईल. लोक काय जसं झुलवू तसं झुलणार. आपण या प्रकरणातून अंग झटकणं शहाणपणाचं आहे. इथे आग्रह पुन्हा झालाच 4 दिवस थांबा. फार आग्रह. दक्षिणा मिळाली. पण शेवटी शपथ घातली, मागे येऊ नका. पाऊस पडतच होता. लोक नाराजीने बाजूला झाले. संध्याकाळी ज्या गावी पोहोचलो तिथेही हाच प्रकार. अगदी हाच.
रात्र काढली. चक्क रात्री 2:30 वाजता गाव सोडलं. हे सगळे नक्की काय झाले याचा अजून पत्ता नाही. समाधान एवढेच, हा प्रकार पुन्हा झाला नाही. पुढच्या गावी वडाचा मोठा पार मिळाला. तिथेच आसन लावले. एकाने जेवायचे आमंत्रण दिले. एक भाकरी आणि सुकी तांबडी मिरची, पाणी दिले. रात्री तरुण साधू आणि मी गप्पा मारत बसलो. 3 दिवस पाऊस पडल्याची गोष्ट आठवून हसू येत होते. त्याला तर तो चमत्कारच वाटला. पण त्याला मी ते पटवले. हा चमत्कार आहे खरं, पण हा निसर्गाचा चमत्कार आहे. बुवाबाजी करायला ही संधी चांगली आहे, पण ही भानगड मागे लावून घेणं शहाणपणाचं नाही. आज पाऊस पडला, उद्या नाही पाऊस पडला तर काय करणार? गाववाले महाराजांची बिनपाण्याने धुलाई करतील. रात्री त्याला सांगितले, उद्या आम्ही पुढे जाणार. तुझी माझी जोडी संपली. 4 दिवस आनंदात गेले. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. झोपलो. सकाळी उठून चालू लागलो. तो नुकताच जागा झाला होता. नर्मदे हर म्हणून निघालो. श्रीवासपूरला आलो. वेळ संध्याकाळची, अंदाजे 4. मला इथे यायचे नव्हते. इथून आता नर्मदाबाई खूप दूर राहिलेली होती. कधी एकदा नर्मदा किनारा गाठतो अशी घाई झाली होती. पण मध्ये एक नर्मदा कुंड लागते. कधी काळी तिथे नर्मदा प्रकट झाली होती म्हणतात, आणि त्या नर्मदा कुंडामध्ये स्नान करायचे असते. त्यामुळे जाणे झाले. सरळ चाललो होतो. एका मिठाईच्या दुकानदाराने हाक मारली. अंगावर आता धोतर होते. गोल गुंडाळलेला अर्धा भाग आणि अर्धा भाग दुसऱ्या दिवशी नेसण्यासाठी. फक्त धोतर जास्त पारदर्शक होते. मला त्याची लाज बाळगायचे काय कारण? मिठाईवाल्याने प्रेमाने मिठाई खाऊ घातली. दूध दिले, धोतर दिले, दक्षिणा दिली. हे बघून बाजूच्या दुकानदारानेही धोतर पंचा दिला, दक्षिणा दिली. दुकानदाराने सांगितले, पुढे जाऊन डाव्या हाताला वळा. श्री शंकराचार्यांचा आश्रम लागेल. पुरातन आश्रम आहे. चालायला लागलो. बाजूने 2-3 लक्झरी बसेस गेल्या. एका ड्रायव्हरने गाडी थांबवली. कंडक्टर म्हणाला, बसा महाराज, पैसे देऊ नका, या आत. त्याला धन्यवाद दिले. रस्ता हाच याची खात्री केली. निघालो. बसेस तिकडेच चालल्या होत्या. दुतर्फा गर्द हिरवी झाडी. पायाखाली डांबरी पक्की सडक. बाजूला हिरवळ, मोठा रस्ता. कामाणीतून आत गेलो आणि समोरून एक तरुण धावत आला. कुरळ्या केसांचा, तेजस्वी पिंगट डोळे, तरतरीत नाक, उंच पण अगदी काटकोळा. चेहऱ्यावर बुद्धीचा आणि आध्यात्मक साधनेचा उजाळा. चेहऱ्यावर निश्चयी भाव. चेहऱ्यावर आनंद पुनर्भेटीचा. तेवढाच नव्हे, अधिक जे पाहिजे ते सापडल्याचा आनंद. त्याने निशंक मिठी मारली. अगदी घट्ट दोघांची हाडे एकमेकात रुततील अशी भीती वाटावी. त्याच्या डोळ्यात अश्रू. आनंदाने सद्गदित आवाजात म्हणाला, स्वामी या. किती प्रतीक्षा करायला लावली. मी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले. तो म्हणाला, स्वामी तुम्हाला माहिती आहे तरी सांगतो. मी म्हणालो, अरे तू काय म्हणतो आहेस ते मला काहीच कळत नाही. कसली प्रतीक्षा? कशासाठी प्रतीक्षा? हसला. म्हणाला, स्वामीजी तुम्हाला सगळं माहीत आहे खरं ना? मी हसलो. म्हणालो, जे काय ते स्पष्ट सांग. मी घोर अज्ञानी माणूस आहे. दोघेही हसलो. म्हटले, रे चहा वगैरे इथे आहे की नाही? चला म्हणाला. कमानीच्या बाहेर चहाची सोय होती. मला म्हणाला, चहा घेऊन येतो, प्याला द्या. त्याने आसन लावायची जागा दाखवली. कमानीजवळच उजव्या हाताला 2 खोल्या व पडवी होती. पडवीतच त्याचे सामान होते. तिथेच मीही ठेवले. सामानातून स्टीलचा प्याला त्याला काढून दिला. तो चहा आणायला गेला. मी बाजूच्या नळावर हात तोंड धुवून घेतले. कांबळे मिळाले होते, ते पसरले. आरामात पद्मासन घालून बसलो. तो चहा घेऊन आला. माझ्यासमोर प्याला ठेवला. मी निवांतपणे चहा गार करायला ठेवला. मला गार चहा लागतो. तो गरम वाफळलेला चहा गुटकी घेत पीत राहिला. तो काहीतरी सांगायच्या घाईत. मी शांतपणे सिगारेट काढली. समोर बघत धूर सोडत बसलो. त्याला कसले व्यसन नाही. सगळ्याच्या पार गेलेला, अगदी निरीच्छ. तो म्हणाला, तुम्हाला आठवतं आहे आपण भेटलो होतो भडौचला शंकराचार्यांच्या आश्रमात? एकदम आठवण झाली. होय होय भेटलो होतो, पण अगदी कमी वेळ. म्हणाला, माझं नाव कुंतल चटर्जी. तुम्ही म्हणाला होतात माझ्या लक्षात नाव राहत नाहीत. एखादं उगीच स्मरणात राहतं.
काही नावं दहादा सांगून दहादा विसरतो. आठवतं म्हणून सांगतो, माझं नाव कुंतल. बरोबर. भडोसला हा संध्याकाळी उशिरा आला. माझ्या बाजूच्या जागेवर आसन लावले. तो स्नान वगैरे करून आला. त्यावेळी माझी साधना चालू होती. साधनेतून उठलो. जेवण झाल्यावर हात धुताना माझ्या पायावर एकाचा पाय पडला. पायाला मोठी जखम होती. त्या जखमेचे पार भजे झाले. मी नकळत कळवळलो. पटकन डोळ्यात वेदनेने पाणी आले. त्याने कांबळ्यावर मी पाय ठेवल्यावर बघितले. जखम बघून तो हैराण झाला. फार खोल जखम होती. तोही कळवळला. माझा चेहरा नकळत वेदनेने व्याकुळ झाला. काहीतरी पायाला बांधा म्हणालो. उघडी ठेवण्यानं चुकेल. एकानं गाईचं तूप दिलंय, आज ते लावलंय, तो म्हणाला. तुम्ही म्हातारी माणसं फार हट्टी असता म्हणालो. अरे शरीराचा भोग आहे. नर्मदाबाई पाप फेडून घेते. नर्मदाबाई पापक्षालनाचं काम करते. शरीर त्याचे भोग भोगेल. आपण शक्यतो दुर्लक्ष करून भोगावं. दुर्लक्ष झालं नाही की आता मस्तकापर्यंत गेली तशी कळ येते. वेदना होणं याचा अर्थ नामस्मरणेतील लक्ष उडालं. नामात लक्ष लागलं तर वेदना जाणवणार नाही. गुरु आहात अशा अर्थी त्याने नमस्कार केला. काही मदत लागली तर सांगा असे म्हणून तो झोपला. झोपता झोपता त्याने विचारले, तुम्ही मराठी का? तो बंगाली होता. मोठा उमदा तरुण. पहाटे 4:30ला चहा आला. मस्त दुधाचा. चहा घेऊन मी देहशुद्धी करून निघालो. पण तो पुढे कुठेच भेटला नाही. एकदम इथे गाठ पडली. खूप जुने मित्र असल्यासारखे बोलू लागलो. चहा प्यायल्यावर उठलो. स्नान केले. सायंकाळची मानसपूजा करीत बसलो. ध्यान झाले. डोळे उघडले. हा माझ्याकडे विस्मयाने बघत होता. स्वामी, तुमच्या साधनेत या हालचाली, या योगक्रिया कशा होतात? म्हणालो, आधी शंकराचार्यांचं मंदिर बघूया, मग जेवण, मग झोप लागल्यावर बोलू. मंदिर उंचावर होते. त्रिपुरसुंदरीची अप्रतिम मूर्ती. सोन्याचे दागिने. मंदिराची श्रीमंती झळकत होती. मंदिराच्या आत सर्व बाजूंनी देवीची अनेक रूपे. दगडी काळ्या मूर्ती. खाली त्यांची नावे. चेहरे बहुतेक एकसारखे. मंदिराचा पुजारी तरुण, दाढीवाला, संन्याशी वेशात. गळ्यात रुद्राक्षमाळा. चेहऱ्यावर जरा अहंमन्य भाव. उगाच डोळे ऊर्ध्व लागायची सवय. इतर भगत मंडळीत या गोष्टी भाव खाऊन जातात. आम्ही तयार मंडळी. आम्हाला या गोष्टीचे हसू येते. पण 4 भक्त मंडळी भारावून बघत होती. खास उत्तर भारतीय पद्धतीने पंचारती ओवाळून आरती झाली. तीर्थप्रसाद झाला आणि जेवण्यासाठी भोजनगृहात गेलो. खास श्रीमंत भक्तांसाठी खास जेवण होते. आमच्यासारख्यांसाठी साधी खिचडी होती. आम्हाला तेही पक्वान्नच. पण हा भेद काही माहीत होते. आश्रमाची श्रीमंती टिकवण्यासाठी श्रीमंत भक्तांची हाजी करायची. त्यांना वेगळी वागणूक, वेगळी व्यवस्था, ऐशारामाच्या खोल्या. आमच्यासारख्यांकडून काय मिळणार? आम्ही फुकट खाऊ मंडळी. लाजेकाजेस्तव परिक्रमावासींना मुक्त भोजनाचा बोभाटा, आनंद आहे. कुंतल आणि मी बोलत बोलत पायऱ्या उतरून खाली आलो. टेकडी झाडांनी छान सजवली होती. जिकडे तिकडे श्रीमंती दिसत होती. तिथल्या ब्राह्मणांच्या, पुजाऱ्यांच्या वर्तनात आपुलकी प्रेम नव्हते. सगळे बिनमायाचे कचकडी ऐश्वर्य. आम्ही दोघे आसनावर आलो. कुंतल सांगू लागला, कालच संध्याकाळी मी आलो. घाटातल्या रस्त्यावरून आलो. बहुधा तो पुढे, मी मागे असेच आलो. तर संध्याकाळी नित्यपाठ झाल्यानंतर भोजन वगैरे करून पाठ टेकली तर कानात आदेश, उद्या संध्याकाळी स्वामी येतील, त्यांच्यासाठी थांब. त्यांच्याबरोबर पुढची परिक्रमा कर. मला कळेना कोण स्वामी. त्याच्याबरोबर का राहायचं? मनात म्हणालो, मी कोणासाठी थांबणार नाही. कोणाच्या तरी बरोबर राहून त्यांच्या चालीनं चालत कंटाळा येणार. आदेश वगैरे भास असू शकतो. सकाळी नेहमीप्रमाणे निघायचं. सकाळी उठलो. नळावर स्नान केलं. अनेक आटोपता आटोपता पुन्हा आतून आवाज, पुढे जाऊ नको, संध्याकाळी स्वामी येतील. आज्ञा इच्छा होती, पण थांबायची तयारी नव्हती. सामान उचललं, पण पाऊल पुढे पडेना. विचित्र अवस्था झाली. मनाची तगमग वाढली. अस्वस्थ झालो. बसून राहिलो. भोजनाची वेळ आली. जेवून आलो. पिशवी खांद्याला लावली. ताड ताड पाय उचलून चालू लागलो. खूप वेळानं लक्षात आलं की फिरून आपण इथेच आलो आहे. म्हणजे भ्रमिष्ठच झालो. वैतागून बसलो.
कोण स्वामी, माझा काय संबंध? आणि संध्याकाळच्या पूजेला बसलो. पूजा संपता संपता तुमचा चेहरा समोर आला. स्वामींबरोबर जायचं, आता येतीलच. तुमचा चेहरा पाहिल्यावर भडोसमधील रात्र आठवली, तुमची साधना आठवली. यांच्याबरोबर राहायचं समजल्यावर आनंद झाला. पण मनात शंका, हे म्हातारे दिसतात, यांच्याबरोबर त्यांच्या चालीनं सावकाश का चालायचं? त्यांची आपली मतं जुळणार नाहीत आणि असं तंगडीत तंगडी अडकवून घेणं आपला स्वभाव नाही. हे नको झेंगट. एखादा दिवस ठीक, रोजची कटकट कशाला? पण कानावर हसण्याचा आवाज आला. म्हाताऱ्याच्या चालीनं चालणं तुला जमणार आहे का, याचा तुला विचार करावा लागेल. तो नेहमीच तुझ्या पुढे राहील आणि याचा प्रत्यय लगेच तुला येईल. थांब, उतावळा होऊ नकोस. सगळ्या गोष्टी ठरलेल्या असतात, त्याचप्रमाणे होतील. तू तुझ्या मनाचा मालक नाहीस. आम्ही आहोत तुझं भलं सांभाळायला. स्वामी, हे नाटक काय आहे तुम्ही जाणत असणारच. काय घोळ आहे सांगा. मलाही हसू आले. म्हणालो, कुंतल, हे नाटक मलाही माहीत नाही. मी साधा साधक आहे. आजपर्यंत खूप हिंडून आलो आहे. धर्माची, ठेकेदारांची, महंतांची, भक्तांची ढासळलेली अवस्था बघून व्यथित होत आलो आहे. पण हे सगळं आपण बदलू शकत नाही, याची तीव्र जाणीव आहे. हा सगळा त्या शक्तीचा खेळ आहे. चांगलं वाईट वगैरे सगळंच सापेक्ष असतं. जे ठरलं आहे तेच होणार आहे. ज्यांचं त्याचं प्रारब्ध आहे ते त्याच्या त्याच्या कर्मानं भोगावं लागणार. चांगलं वाईट कोण ठरवणार? महाराष्ट्रात गाडगेबाबा होऊन गेले. त्यांचा बाबा करून लोकांनी जय जयकार केला. त्यांनी काय सांगितले ते लोक सोयीने विसरले. या विचारचक्रात गुंतलो. म्हटले, कुंतल, महंतांकडे कोट्यावधी रुपये आहेत. भारतातल्या अनेक मंदिरात प्रचंड पैसा, सोनं आहे. याचा या संस्कृतीसाठी काही उपयोग नाही का करता येणार? हे आणि असे अनेक प्रश्न डोक्यात येतात. त्यांची उत्तरं मिळत नाहीत. अध्यात्म साधनेतून पलीकडच्या विश्वात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा त्याची उत्तरं मिळतात. समाधानही होतं. पण या विश्वात आलो की डोकं पुन्हा भंजाळून जातं. हे विश्वचक्र अव्याहत फिरते. त्याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. माझी गुरुपरंपरा फार मोठी आहे. त्याशिवाय रामकृष्ण परमहंस, विवेकानंदांची परंपरा आहे. बाबाजी, लाहिरी महाशयांची आहे. नित्यानंद, मुक्तानंद आहेत. अरविंद, माताजी आहेत. श्री अक्कलकोट स्वामी, शंकर महाराज आदी मोठी परंपरा आहे. याशिवाय आजही हजारो साधुसंत, सत्पुरुष, योगी, अवलिये, अवधूत, आद्य शंकराचार्यसुद्धा अजून कार्यरत आहेत. पण या विश्वचक्राचा फेरा कोणी बदलू शकत नाही. जे घडणार ते ठरलेले आहे. जे ठरले आहे तेच होणार आहे. तुला का थांबण्यासाठी सांगितलं ते मला माहीत नाही. माझं ज्ञान शून्य आहे. अज्ञान मात्र अथांग आहे. पण बघू पुढे काही उलगडा होतो आहे का. दुसरं असं की मी तुझ्यासाठी थांबणार नाही. मी एकटा बरा आहे. तुझी तीच अवस्था आहे. नियतीनं, नर्मदाबाईनं सोबत ठेवलं तर सोबत राहू, नाहीतर आपण दोघंही स्वतंत्र आहोत. उत्साहानं राहण्याची दोघांची तयारी नाही. त्यामुळे उद्याचा विचार नको. काही ठरवायचंच नाही. जे होईल ते चांगल्यासाठीच होईल. नर्मदे हर, हेच खरं. झोपूया. उद्या सकाळी मी पुढे चालू लागणार. तू मागे ये, बरोबर ये. माझा काही आग्रह नाही आणि तुझ्यासाठी मी थांबणार नाही. शुभरात्री. दोघांनी अंथरुणावर अंग टाकले. क्षणात कुंतल झोपेत शिरला. मी नामस्मरण मग्न, निद्रेच्या प्रतीक्षेत. बाजूच्या खोलीतून घड्याळाचे 4 ठोके पडले. उठलो. देहशुद्धी केली. कुंतलही तयार झाला. दोघे मुकाट्याने सामान काठी उचलून चालू लागलो. तोंडातून एक शब्द नाही, फक्त नर्मदे हरचा पुकारा. तासभर झाला असेल. 2-4 गाई म्हशींचा बारदाना. खाटेवर 2 माणसे बसलेली. बाहेर चुलणावर दूध तापते. मंडळींनी हाक मारली, नर्मदे हर. महाराज, आइये, दूध चाय लीजिए. नर्मदे हर म्हणत खाली बसलो. परिक्रमा वासिने खुर्चीवर, कॉटवर बसायचं नसते. आरामात खाली बसलो. बाजूला कुंतल. त्यांनी छान दुधात चहा केला. प्यालाभर पाणी, चहा प्यालो. उठलो. नर्मदे हर. पुन्हा पायाची गती वाढली. चाल दोघांची सारखीच. कधी तो पुढे, मी मागे. कधी मी पुढे, तो मागे. 4-2 पावलांचा फरक. न ठरवता ठरल्यासारखे चालत होतो. 11च्या सुमारास एका हलवायाने हाक मारली, महाराज, या मिठाईचा स्वाद घ्या, चहा घ्या.
थांबलो. त्याने ताजी गरम मिठाई दिली. कुंतलने खाल्ली. मी बरोबर बांधून घेतली. म्हणालो, स्नानानंतर मैयाला नैवेद्य दाखवीन, मग खाईन. चहा मात्र आवडीचा. गार होण्यासाठी थांबलो. समोरच्या कपाटावर स्वयंसेवकाच्या चड्डीतला ग्रुप फोटो. सहज बघत उभा राहिलो. एक चेहरा किंचितसा ओळखीचा वाटला. विचारले, हे आपण का? आणि हे बाजूचे दीनदयाळ उपाध्याय? तो खुश झाला. म्हणाला, महाराज, बरोबर ओळखलत. दीनदयाळांना आपण ओळखता? म्हणालो, हो, जवळजवळ 30 वर्षापूर्वी नागपूरच्या संघ कार्यालयाच्या गच्चीत भेट झाली होती. 2 दिवस भरपूर चर्चा केली. संघात जात होतो, पण संघवाल्यांशी कधी जमलं नाही. अपवादाणिक आहेत, पण माणूस म्हणून बहुधा सर्वजणांचे पाय मातीचेच. उच्च आदर्श बोलायचे. वागायचं बंधन कोण पाळणार? बाकी राजकीय पक्षांविषयी तर न बोलणं बरं. त्यातल्या त्यात संघवाले बरे. तो छदमीपणाने हसला. म्हणाला, बरोबर आहे, पण या वयात काय करणार? मग आदिवासी, वनवासी, संघ यांची चर्चा झाली. मी खूप हिंडलो आहे, अनुभव घेतला आहे. माझी मते या सर्व संघटनेच्या कार्याविषयी प्रतिकूल आहेत. संकल्पना चांगली, पण कार्यवाही फार वाईट. अहंकाराने इतरांना फटकारायचे. सगळे एकसाची डबके झाली आहे. समाजाला गदगदून हलवणारा, विश्वास ठेवावा असा नेता नसलेला हा देश आहे. समाजाकडे लक्ष असले तरी आमचे लक्ष वेगळे आहे. आध्यात्मिक साधनेतून उत्कर्ष असा वैयक्तिक हेतू आहे. सर्वस्व त्याला दिले आहे. तिघेही हसलो. चहा घेतला आणि निघालो. श्रोते हो, आजच्या भागात इथेच थांबूयात. आता दोघेजणं का भेटले आणि दोघांना एकत्र परिक्रमा करण्याची आज्ञा कोणी आणि का दिली याविषयी जाणून घेण्यासाठी भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद. कथा ऐकायला आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचे बटन दाबल्यावर माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.